श्रीरामपुरामध्ये भरदिवसात झालेल्या गोळीबारानंतर हाजी बंटी जहागीरदार यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। या ठिकाणी डॉक्टरांनी जहागीरदार यांना मृत घोषित केलं आहे। श्रीरामपुरात यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। पोलिसांनी विविध पथकं आरोपींच्या शोधासाठी पाठवली असून लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल असं आश्वासन पोलीस प्रशासनानं दिलं आहे। श्रीरामपुरामध्ये या घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण असून तालुक्याबाहेरील पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आलं आहे। दरम्यान बंटी जहागीरदारवर झालेल्या गोळीबाराचा घटनाक्रम समोर आला असून दोघे हल्लेखोर होते ते दुचाकीवर फिरत होते। बंटी जहागीरदार येणाऱ्या मार्गावरून ते गिरट्या घालत होते। आधीपासूनच दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांपैकी एकानं दुचाकीवरून चाललेल्या बंटी जहागीरदार याला मागून दगड मारला। दगड लागल्यानं बंटी जहागीरदार मागच्या मागे गाडीवरून उतरला आणि मारलेला तोच दगड परत हल्लेखोरांवर भिरकावला। त्याच क्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेलं पिस्तूल काढून जहागीरदारवर गोळीबार केलाय। यात जखमी असलेल्या जहागीरदारांचा मृत्यू झाला असून जिल्हा रुग्णालयामध्ये मुस्लिम लोकांनी मोठी गर्दी केली होती, परंतु उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये नेण्याचा निर्णय घेतला। ऐन वर्षाच्या शेवटच्या दिवशी नववर्षाच्या तोंडावर हा मोठा प्रकार दिवसाढवळा घडल्यानं एकच खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दल सतर्क आहे। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।